नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, मला भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बीट हे जे पीक आहे या पिकासाठी तणनाशक आहे का, आणि आहे तर ते कोणतं आहे, कशा पद्धतीने वापरायचं। तर हीच माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, बीट हे जे पीक आहे ह्या पिकाला मार्केटमध्ये खूप जास्त मागणी आहे, त्याचबरोबर याला भावही चांगला मिळतो। तर आता आपण जाणून घेऊयात की यासाठी आपण तणनाशक हे कोणतं वापरलं पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, यासाठी आपल्याला गोल व टर्गा हे तणनाशक वापरायचं आहे। तर हे तणनाशक सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे, कारण कांदा या पिकामध्येही आपण हेच तणनाशक वापरतो। परंतु आता बीटामध्ये वापरताना आपल्याला याचा वापर हा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, त्याची वेळ पण वापरण्याची वेगळी आहे। तर ती कशी, म्हणजेच जेव्हा आपण बीटाची लागवड करणार आहोत किंवा पेरणी करणार आहोत तर त्यानंतर आपल्याला 24 तासांच्या आतमध्ये गोल व टर्गाची फवारणी ही करायची आहे। तर आता गोलचं हे जे प्रमाण आहे हे आपल्याला अर्धा ml घ्यायचं आहे प्रति लिटरसाठी, त्याचबरोबर टर्गाचं हे जे प्रमाण आहे हे आपल्याला 1 ml प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे व 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे। त्याचबरोबर जर तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये ह्या दोन औषधांची फवारणी नाही केली तर 24 तासानंतर तुम्ही कोणतं औषध घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी तुम्हाला 24 तासानंतर फक्त टर्गा हेच औषध फवारायचं आहे। तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति पंपासाठी 1 ml असं घ्यायचं आहे आणि 24 तासानंतर याची फवारणी ही तुम्हाला करायची आहे। नक्कीच याचे रिझल्ट तुम्हाला हे चांगले मिळणार आहेत। परत एकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। तर 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला गोल व टर्गाचा वापर करायचा आहे। गोलचं प्रमाण हे आपल्याला अर्धा ml घ्यायचं आहे प्रति पंपासाठी, त्याचबरोबर टर्गाचं हे जे प्रमाण आहे हे आपल्याला 1 ml घ्यायचं आहे प्रति लिटरसाठी। तर हे झालं 24 तासाच्या आतमध्ये फवारण्यासाठी औषध। त्यानंतर 24 तासानंतर फवारण्यासाठी आपल्याला फक्त टर्गाचा वापर करायचा आहे। तर टर्गाचं प्रमाण आपल्याला हे 1 लिटरसाठी 1 ml असं घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुम्ही बीट या पिकामध्ये तणनाशकचा वापर हा करू शकता। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।